नमस्कार. आत्ता श्री यमाई देवी यात्रेनिमित्त आंध येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले होते आणि आत्ताच येथे फायनलसुद्धा पार पडलेली आहे. तर फायनलचे 1 नंबरचे मानकरी सर्जा आणि घरणिकीचा राजा हे झालेले आहेत. तर मित्रांनो, फायनलच्या वेळेला खूप अंधार होता आणि बकासूरही खूप धावलेला आहे या मैदानावर. गट पासला सुद्धा त्यांनी खुल्ला निकाल घेतलेला आहे. बकासूर आणि कळंबीकरांचा शंभू यांचा पायरा होता या मैदानावर आणि बकासूर आणि शंभू हे जिंकल्यासारखेच आहेत, कारण कोणाला वाटत नव्हते की शेवटला निकाल रेषेला गाडी ही लॉबीटच झालेली आहे. परंतु या शेमी नंबर 5मध्ये बकासूर आणि शंभूची गाडी ही अतिशय फास्ट पुढे आहे आणि विजयीसुद्धा ठरली. परंतु ती फॉल झाल्यामुळे ती निकालात आलेली नाही. त्यानंतर त्या बाजूला पिस्टनची गाडी होती आणि पिस्टनची गाडीसुद्धा फॉल ठरली आणि 5व्या शेमीमध्ये निकाल हा दुसऱ्याच गाडीला मिळालेला आहे. नाहीतर बकासूर आणि शंभूची गाडी हीच शेमी क्रमांक 5मध्ये सर्वांच्या पुढे होती आणि तसं पाहाव्यास गेला तर बकासूर हा या मैदानावर विजयी झालेला आहे. त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि आदत सुंदरने तर या मैदानावर कमालच केलेली आहे आणि गट पासलाही आदत सुंदर याने विजय प्राप्त केलेला आहे. आदत सुंदर आणि बादल यांचा पायरा होता. तर बादल आणि हा आदत असूनही इतका पळणारा वासरू आहे सुंदर की कमाल केलेली आहे या मैदानावर. आणि तो सुद्धा आदत सुंदर आणि बादल यांचीसुद्धा फायनलला गाडी होती आणि त्यांची ही गाडी बाजूला गेली फायनलमध्ये आणि सर्जा आणि घरणिकीचा राजा यांची गाडी फायनलमध्ये 1 नंबर करण्यासाठी सक्षम ठरलेली आहे. मैदानावर घरणिकीचा राजा आणि निंबाळकर सर यांचा सर्जा यांना 1 नंबर मिळवता आलेला आहे. मागे झालेल्या मैदानावर सर्जा आणि माणिक यांचा पायरा होता आणि शेवटच्या क्षणाला माणिक आणि सर्जा यांची गाडी ही माणिक बैलाच्या मालकाने हात वरती केल्यामुळे बाजूला गेली होती. परंतु या मैदानावर सर्जाने 1 नंबर केलेला आहे आणि निंबाळकर सर हे आता आनंदित असतीलच, हे 100